नमस्कार विद्यार्थी मित्र हो. लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत. इयत्ता 4थीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी ही व्हिडिओ आणि टेस्ट सिरीज आपण याच्याशी कनेक्ट आहात आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन करायचं असेल तर निश्चितपणे आपण याच्याशी कनेक्ट राहिलं पाहिजे. आजचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी आणि इंग्रजी या विषयाअंतर्गत असणारा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आपण आज घेतलेला आहे. असोसिएटिंग द नेम्स ऑफ लेटर विथ इट्स साऊंड, म्हणजे अक्षर आणि ध्वनी यांचा संबंध आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचा आहे. एकाच अक्षराचे वेगवेगळे ध्वनी आपल्याला इंग्रजीमध्ये पाहायला मिळतात शब्दलेखन करत असताना, शब्द वाचन करत असताना. तर ते प्रत्येक अक्षराचे असणारे जे वेगवेगळे ध्वनी आहेत ते सर्व प्रकारचे ध्वनी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे आहेत. आपण या ठिकाणी एक उदाहरण बघूयात. ए हे अक्षर आपण घेतलेले आणि ए या अक्षराचे जर ध्वनी पाहिले आपण तर ध्वनी आहेत ते वेगवेगळे आहेत. जसं की आपण पहिल्या रो मध्ये पाहिलं तर आ असा ध्वनी असणारे शब्द काही इथं मी तुम्हाला दिलेले आहेत. कार, स्टार, जार या शब्दांमध्ये आपण ए या अक्षराचा ध्वनी जर पाहिला तर तो आ असा आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात. स्टॉल, टॉल, वॉल या शब्दांमध्ये ए या अक्षराचा ध्वनी अ असा होतोय. म्हणजे अक्षर एकच आहे, त्याचा या शब्दामध्ये असणारा ध्वनी आ असा आहे, या शब्दामध्ये असणारा ध्वनी अ असा आहे. आता हे शब्द वाचूयात आपण. रॅट, वॅट, कॅट यामध्ये आपण जर पाहिलं तर ए या अक्षराचा ध्वनी ॲ असा आहे बघा. रॅट, वॅट, कॅट. आणि एचा चौथा ध्वनी जो आहे तो म्हणजे ए. आणि त्याचे उदाहरण आपण पाहूयात. वेक, शेक, मेक या शब्दांमध्ये ए या अक्षराचा ध्वनी आहे ए. तर अशा प्रकारे ए या अक्षराचे हे 4 ध्वनी आपल्याला शब्दलेखन करत असताना, शब्द वाचन करत असताना पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं सर्व अक्षरांचे ध्वनी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पुढचं अक्षर आहे ई. ईचा पहिला ध्वनी आहे तो ई आहे. समजून घेऊयात आपण काही उदाहरणं. वियर, डिअर, हिअर यामध्ये आपण पाहिलं तर ई या अक्षराचा ध्वनी ई असा आहे. ईचा दुसरा ध्वनी आहे ई म्हणजे दीर्घ ई. आणि उदाहरण पाहूयात आपण. शी, वी, ही दीर्घ ई असा त्याचा ध्वनी आहे. ईचा पुढचा ध्वनी आहे ए, म्हणजे अक्षर ई असेल मात्र त्याचा ध्वनी जो आहे तो ए अशा स्वरूपातला असणार आहे. बघा इथं आपण नीट पाहिलं तर पहिलंच उदाहरण पहा. एट, आपण याचा उच्चार एट असा करतो, म्हणजे ई हे अक्षराचा ध्वनी आपण इथं ए असा करतोय. एट. पेन, पेन ए असा उच्चार येतोय पहा इथं. देन, इथं देखील ई अक्षराचा ध्वनी ए असा आहे. ईचा पुढचा ध्वनी आपण पाहूयात. ईचे 3च ध्वनी आहेत. आपण पुढचा अक्षर घेतोय आय. आईचा पहिला ध्वनी आहे तो म्हणजे अ. आई या अक्षराचा पहिला ध्वनी पाहतोय आपण अ. बघा इथं काही उदाहरणं पाहतोय आपण. सर, शर्ट. आई या अक्षराचा अ असा ध्वनी असणारे हे शब्द आपण पाहिले. आई या अक्षराचा दुसरा ध्वनी आहे आई. माइंड, राईस, काईट या ठिकाणी आपण पाहिलं तर आई या अक्षराचा आई असा ध्वनी होतोय. आई या अक्षराचा पुढचा ध्वनी आहे ई. रिस्क, स्किल, विल इथं आपण जर पाहिलं तर आई या अक्षराचा ध्वनी आहे ई. आता आपण पुढचा अक्षर पाहतोय ओ. ओ या अक्षराचा पहिला ध्वनी आहे अ. एक उदाहरण पाहूयात आपण. इथं आपण पाहिलं सन, तर या ठिकाणी ओ या अक्षराचा ध्वनी येतोय अ असा. सन. ओ या अक्षराचा दुसरा ध्वनी आहे ओ. उदाहरण आहेत ओल्ड, गोल्ड, स्लो. या ठिकाणी आपण उच्चार केल्यानंतर आपल्या लक्षात येते की ओचा उच्चार किंवा ओचा ध्वनी जो आहे तो ओ असा येतोय. हा दुसरा ध्वनी पाहिला आपण ओचा. आणि ओचा तिसरा ध्वनी पाहतोय आपण आऊ. काऊ, वाऊ, टाउन. ओचा ध्वनी आऊ असा येतोय बघा इथं. टाउन, टाऊ, टाउन. आऊ असा उच्चार येतोय. आऊ असा ध्वनी आहे ओचा या ठिकाणी. ओचा पुढचा ध्वनी आहे आ.
उदाहरण पाहूयात आपण. फ्रॉग, डॉग, ऑरेंज. पुढचं अक्षर आहे यू. यू या अक्षराचा ध्वनी आहे यू. उदाहरण पाहूयात आपण. युनियन, युनिक. यू या अक्षराचा ध्वनी इथं यू असा येतोय. दुसरा ध्वनी आहे उ. आपण उदाहरण पाहूयात. रूल, जुलै. या ठिकाणी यू या अक्षराचा ध्वनी इथं उ असा येतोय पहा. उ या अक्षराचा पुढचा ध्वनी आहे अ. उदाहरण पाहूयात आपण. शट, कट, नट, बट. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये यू या अक्षराचा ध्वनी अ असा येतो पहा. हे झाले स्वर. आपण 5 स्वर जे आहेत ए, ई, आय, ओ, यू, हे 5 स्वरांचे आपण ध्वनी पाहिले. आता आपण जे व्यंजन आहेत त्या व्यंजनांचे ध्वनी आता आपण पाहतोय. पहिला आहे बी. बीचा ध्वनी येतो ब. बॉल, बँड, केबल. सी. सीचा ध्वनी जो आहे तो येतो क. कट, कार, टॅक्ट, क्रिकेट. या शब्दांमध्ये आपण पाहिलं तर सीचा ध्वनी क असा येतोय. आणि सीचा दुसरा एक ध्वनी आहे पहा स. बऱ्याचशा शब्दामध्ये सीचा ध्वनी जो आहे तो स असा येतो. उदाहरण पाहूयात आपण. सर्कल, सायकल, सेंटर. अशा शब्दांमध्ये सीचा ध्वनी स देखील येतो, लक्षात घ्या. डीचा ध्वनी येतो ड. डॉग, डान्स, काइंड, स्टँड. ही त्याची उदाहरणं आहेत. एफ चे ध्वनी आहेत फ्रॉक, फॉल, गिफ्ट. एकच ध्वनी आहे एफ साठी. जी साठी ग असा ध्वनी आहे पहा. उदाहरण पाहूयात आपण. गॉड, ग्रेप्स, फ्रॉग, डॉग. जीचा ध्वनी आहे दुसरा ज. आपण पहिला ग असा पाहिला, आता दुसरा ध्वनी आहे ज. उदाहरणार्थ आहे जिंजर. हा एक महत्वाचा शब्द आपण नेहमी लक्षात ठेवा की यामध्ये जीचा उच्चार किंवा जीचा ध्वनी ज असा होतो. एच चा ध्वनी येतो ह. हँड, हॉट, हाईड. जे या अक्षराचा ध्वनी आहे ज. जोकर, जॅक, जाम. के या अक्षराचा ध्वनी आहे क. मेक, काइंड, वेक, कुक. एल या अक्षराचा ध्वनी आहे ल. लॉंग, लिटल, लाईट. एम या अक्षराचा ध्वनी आहे म. उदाहरणं आहेत माइंड, माउस, क्रीम. एन या अक्षराचा ध्वनी आहे न. वॅन, नॉट, नाईट. पी या अक्षराचा ध्वनी आहे प. उदाहरणं आहेत पॅरट, पीपल, प्राइज. क्यू या अक्षराचा ध्वनी आहे क्यू. क्विक, क्वीन. या शब्दामध्ये आपल्याला क्यू या अक्षराचा ध्वनी क्यू असा दिसतोय. आर या अक्षराचा ध्वनी आहे र. रोज, रूम, राईट. स या अक्षराचा ध्वनी येतो स. उदाहरण पाहूयात. सन, स्लाइट, स्लीप. स या अक्षराचा दुसरा ध्वनी येतो झ. उदाहरण पाहूयात. शूज, नोज. झ सारखा त्याचा ध्वनी आपल्याला येतो इथं मिळतो, त्यामुळे हा सचा दुसरा ध्वनी आहे, लक्षात घ्या. टी या अक्षराचा ध्वनी आहे ट. टॉल, टी, ट्री, टेक अशी काही उदाहरणं आहेत. वी या अक्षराचा ध्वनी व्ह. विजिट, स्टो, विजिबल. डब्ल्यू या अक्षराचा ध्वनी व. वर्क, वरी. एक्स या अक्षराचा ध्वनी क्स असा येतो. एक्स्ट्रा, एक्सपांड, एक्सपोर्ट. क्स असा ध्वनी येतोय बघा एक्स या अक्षराचा. एक्सचा दुसरा ध्वनी आहे पहा झ असा. एक्झॅक्ट, झ असा त्याचा ध्वनी आपल्याला या ठिकाणी ऐकायला येतोय. एक्स या अक्षराचा पुढचा ध्वनी आहे झ. झॅन्टिक. वाय या अक्षराचा ध्वनी य. उदाहरण इयरबुक, यार्ड, यील्ड.
झेड या अक्षराचा ध्वनी झ, झॅनिंग, झील, झेब्राज. आता काही मिक्स व्यंजन येऊन काही शब्द तयार झालेले आहेत, जसं की टी आणि एच याचा ध्वनी थ असा होतो पहा. थिक, 13 या शब्दामध्ये आपल्याला थ असा त्याचा उच्चार दिसतोय, ध्वनी दिसतोय. तर दुसरा ध्वनी त्याचा आहे द, दिस, थॉट. या ठिकाणी आपण जर पाहिला तर टी एच चा ध्वनी द असा येतोय, डब्ल्यू एच चा ध्वनी व, विच, व्हील, व्हीट असा याचा ध्वनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व एस एच, श असा ध्वनी येतो, शाक, शुड, शॉक. पी एच चा ध्वनी फ, इलिफंट, फोनिक्स. सी एच चा ध्वनी च, चिप, चॉक, विच, चॉईस. असे त्याचे काही उदाहरण आपण पाहूया. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये असोसिएटिंग द नेम्स ऑफ लेटर विथ इट्स साऊंड पाहिलेले आहेत. म्हणजे एकाच अक्षराचे असणारे वेगवेगळे ध्वनी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले. यामध्ये लक्षात घ्या, विशेष करून जे स्वर आहेत त्या स्वरासाठी असणारे ध्वनी हे वेगवेगळे आहेत, म्हणजे त्याची संख्या जास्त आहे. व्यंजनांचे ध्वनी बऱ्यापैकी सिंगल ध्वनी त्यांना आहे. काही निवडक आहेत की त्यांना एकापेक्षा जास्त ध्वनी आहेत, मात्र बरेचसे व्यंजन जे आहेत त्यांना एकच ध्वनी आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे स्वर आहेत त्या स्वरांना इथं लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर आधारित काही उदाहरणं देखील आपण पाहणार आहोत. तर त्या उदाहरणांसाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर तुम्हाला टेस्ट स्वरूपात हा जो घटक आहे या घटकावर आधारित प्रश्न पाहायला मिळतील. ते प्रश्न सोडवून आपण अधिकाधिक सराव करा आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून प्रत्येक अक्षराचे जे ध्वनी आहेत ते ध्वनी व्यवस्थित समजून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.